अश्विन अमावस्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो। या दिवशी प्रदोषकाळी अर्थात संध्याकाळी लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते। सतयुगात समुद्र मंथनातून माता लक्ष्मी देवी याच दिवशी प्रकट झाली होती, म्हणून लक्ष्मीपूजन केलं जातं। भगवान श्रीराम सुद्धा त्रेतायुगात याच दिवशी अयोध्येला परतले होते। त्यावेळी अयोध्यावासींनी लक्षदीप प्रज्वलित करून आपल्या भगवंताचं स्वागत केलं होतं, म्हणूनच या सणाचं नाव दीपावली असे आहे। देवी लक्ष्मी जेव्हा सागरामधून समुद्र मंथनाच्या वेळेस बाहेर आली, तेव्हा तिने भगवान विष्णूंशी विवाह केला। तेव्हा ती सृष्टीच्या धनाची आणि ऐश्वर्याची देवी बनली। तेव्हा माता लक्ष्मी देवीने धन वाटून देण्यासाठी कुबेरांना या धनाच्या भंडाराचा व्यवस्थापक म्हणून नेमला। कुबेर कंजूसपणे धन वाटण्यापेक्षा केवळ त्याचं रक्षण तेवढं करू लागले। इकडे माता लक्ष्मी त्रासून गेली। तिच्या भक्तांना लक्ष्मी देवीचं धन प्राप्त होत नव्हतं। धनाच्या रूपाने त्यांच्यावर लक्ष्मी देवीची कृपा होत नव्हती। देवी लक्ष्मीने आपलं हे गाऱ्हाणं भगवान श्री विष्णूंसमोर मांडलं। तेव्हा भगवान श्री विष्णू लक्ष्मीला म्हणाले, तू श्री गणपतीची दीर्घ आणि विशाल बुद्धी त्यासाठीचा वापर कर। श्री गणपती तर महाबुद्धिमान। तो म्हणाला, देवी मी ज्याचं नाव तुला सांगेल त्यावर तू कृपा कर। देवी लक्ष्मीने गणपतीची ही मागणी मान्य केली। तेव्हापासून श्री गणेश लोकांच्या भाग्यातील विघ्न अडचणी यांचं निवारण करण्यासाठी त्यांच्यासाठी धनभंडाराचे द्वार उघडू लागले। देवी लक्ष्मीने आपला मानसपुत्र असलेला श्री गणेश याला अशी विनंती केली की ज्या ठिकाणी ती आपला पती श्री विष्णू यांच्यासोबत नसेल, तेव्हा पुत्रवत असलेला श्री गणेश तिच्यासोबत असेल। दीपावलीत लक्ष्मीपूजन असतं कार्तिक अमावस्येला। भगवान विष्णू त्यासमयी योगनिद्रेत असतात। या दिवसाच्या नंतर 11 दिवसांनी श्री विष्णू प्रबोधिनी एकादशीला निद्रेतून जागे होतात। देवी लक्ष्मीला याच काळादरम्यान पृथ्वी भ्रमण करण्यासाठी म्हणजे शरद पौर्णिमा ते दीपावली या काळात यायचं असतं आणि या काळात श्री विष्णू सोबत नसल्याने ती मरणीशाला आपल्या सोबत घेऊन येते। म्हणूनच दिवाळीमध्ये लक्ष्मी गणेश यांची पूजा केली जाते। अनेक घरात श्री सूक्ताचे पठण केले जात आहे। व्यापारी लोक हिशोबाचे नवीन वर्ष अर्थात विक्रम संवत लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते। या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात, पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात, त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात, त्यात सोन्या चांदीचे दागिने ठेवून त्यांची पूजा करतात। हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात। या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवीन केरसुणी विकत घेतात। तिलाच लक्ष्मीचा मान देऊन तिच्यावर पाणी शिंपडून हळदी कुंकू वाहत घरात वापरण्यास सुरुवात करतात। देवी लक्ष्मीची प्रार्थना करतात। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। अर्थात जी देवी श्री लक्ष्मी रूपाने सर्व प्राणीमात्रांमध्ये निवास करते, तिला त्रिवार नमस्कार असो। दिवाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा।